पाणी ताई पाणी घेऊन पाणी पाणी ओ बाई इथे कुठे पाणी आहे आता? काय झालं आई तुम्हाला? कसं पडलं तुम्ही? आता कुठून पाणी आणू मी? अहो ताई इथे जवळ एक मेडिकल आहे, तिथून काहीतरी आणा, थम्सअप गिम्सअपची बॉटल आणा. जाऊ कोल्ड ड्रिंक घेऊन ये जा. आता बाई 100 रुपये द्या. 60 रुपये, 60 रुपये. आणू द्या थम्सअप. आली बहीण माझी बावो आणि बिगेला ओवाळी ते बहीण माझी दिवाळीच्या सणाला. का हो आत्याबाई, तुम्ही एवढ्या दिवसाच्या दिसून नव्हत्या राहिल्या, कुठे गेलत्या हो तुम्ही? काय शिल्पे, माझी आजी मरण पावली ना, म्हणून मी मुंबईला गेली होती हो बाई. 15 दिवस तिकडेच होती. हो का हो आत्याबाई? मग आता कशी आहे त्या आजीची तब्येत? बाई किती दुरून पाणी आणा लागते नळाचं. काय मोठे कपडे धुतले, पाणी आणा लागते. आणि हिसून पाय माय नुसतं गावभर हिंडत राहते, नखरा करू करू. कुठं गेली काय माहित. शिल्पे, ओ शिल्पे, काय म्हणता वा आत्याबाई? इथंच तर बसलेली होते मी. माय बाई तू तिथं बसली म्हणतरी का? मी घरचे किती काम पडले आहेत बिचारे. आता धुणं आली मी आणि पाण्याचा गुंड आणला. त्या स्वयंपाक गिपाक झाला व करतो ना आत्याबाई. तुम्हाला तर खायलाच पाहिजे रात्रंदिवस. करतो मी स्वयंपाक नंतर. ते शांताबाईची सून पाय किती चांगली आहे. कंपनीत कामाला जाते, सर्व घर सांभाळते आणि घरचे सगळे कामही करते. तू पाय नुसतं हिंडत राहतं, याच्या त्याच्या घरी बसत आणि कुटाण्या करत राहतं. शिक काहीतरी, शिक तिच्या जवळून. मस्त जेवायचं खावायचं ताई शिल्पाताई, तुम्हाला माहित आहे काय, ती शांताबाईची सून आहे ना, त्या एका कंपनीतल्या एका माणसासोबत पळून गेली ना. खरंच? हो ना. माय बाई कवा? कालच. मग जाऊन पाय ना थोडशा, तिच्या घरी किती पोलीस आले. माय हो का वा? मग काय तर. खरंच? मग पाय आहे ना. चल बरं आपण जाऊन पाहू. चल. कुठं चालल्या व दोघी जणी? काही पोरगी फेकते, कायच्यासाठी आले असन पोलिस. तिची सून किती चांगली आहे असं कोणाच्या बद्दल काही बोलत नका दाजू. वाई खरंच गोष्ट आहे हे. कारण की तिच्या सासूने रिपोर्ट दिला ना, म्हणून आले ते पोलीस तिच्या घरी. ते बाई आता नाही म्हणसान तुम्ही त्या शांताबाईच्या सुनीचं शिक म्हणून. आता म्हणा ना आता ते तिचं शिक म्हणून. चल मला दाखव बरं. मेला दिनों का आता है एक बार आते चला जाता है. एक गोळी तापाची, एक गोळी बीपीची, एक गोळी शुगरची, एक गोळी हागोनीची आणि एक गोळी सर्दीची. अय स्वीटी, ते आत्याबाई वय नव्हते? माय हो ना, माय सासू आहे ना. इकडे कसे आले थे? आवाज देऊ का मी? द्या बरं आवाज. ओ आत्याबाई, आत्याबाई. माय शिल्पी होस का वा? स्वीटीला आणलं काय त्या इकडे? कायले आल्या हो तुम्ही? ओ आत्याबाई, अहो आम्हीच होय ना. इकडे आम्ही नदी पाहायला आलो होतो ना. स्वीटीला दाखवायला आणला नदी पाहायला. हो येतो. माय एवढ्या घनदाट जंगलात आल्या हो बाई तुम्ही. काय बाई पोरी हा? ओ आत्याबाई, तुम्ही ते काय गोळ्याचा हिशोब करत चालला होता. कायचा हिशोब करून राहिला तुम्ही? कोण्या गोळ्याचा हिशोब आहे? कोणत्या गोळ्या आणून राहिले आई तुम्ही? माय मी मेडिकल मध्ये चालली होती ना. तापीची गोळी, सर्दीची गोळी, हागोनीची गोळी, बीपीची गोळी, शुगरची गोळी, ह्या सगळ्या गोळ्या घेऊन येतो. आई एवढ्या साऱ्या गोळ्या कायच्यासाठी आणताय? ओ आत्याबाई, तुम्हाला काय एवढ्या साऱ्या बिमाऱ्या झाल्या का? एवढ्या मोठ्या गोळ्या आणत आहे? ओ बाई, मला बिमाऱ्या नाही झाल्या,
पण घरात असो बीपीची गोळी, शुगरची गोळी, सागुनीची गोळी, ह्या गोळ्या असल्या पाहिजे घरात. पुढं चालून बिमाऱ्या झाल्या मले आणि मेडिकल मध्ये गोळ्या भेटल्या नाही तर थांबा ओ थांबा गाडीवाले दारा, ए बाळ एकटानी भीम माझं नाव. गाडीत बसून घ्या मला, गाडीत घ्या हो मला भीमाला, गाडीत घ्या हो मला भीमाला, गाडीत तपते उन्हाने जळते पायी माझे, वार भयानो तन मन बाजे, पाठीवर हाई माझ्या दबकराचे ओझे, अंगातून घाम माझ्या पडे ताजे ताजे. ओ बाई, हाय का ओ बाई घरी? वाढता का? ओ बाई, देव माय दसरा देव बाई, देव बाई. आजी घरी नाहीये. चला